नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अग्नीरच्या आणखी एका हळूहळू बदल घडवणाऱ्या भागात. एका बाजूला बबलूच्या तब्येतीत होत असलेली सुधारणा आणि दुसऱ्या बाजूला भूमीच्या आयुष्यात नकळत सुरू झालेली नवी जवळीक. आणि इथे नीराच्या मनात उमललेली एक आईची इच्छा, तिच्या मुलीचा पहिलाच खरा वाढदिवस साजरा करण्याची. पण प्रश्न एकच, अग्नी परवानगी देईल का, की पुन्हा गैरसमजाचं सावट उभं राहील? चला तर मग पाहूया अग्नीर भाग 30. दिवस हळूहळू पुढे सरकू लागले. बबलूची ट्रीटमेंट मासाहेबांच्या राजवैद्याने सांगितली त्याप्रमाणेच बँगलोरला सुरू करण्यात आली होती. फक्त सहस्त्र अमृतधारासाठी त्याला एक वेळ जाणे गरजेचे होते. तरीसुद्धा आयुर्वेदाच्या प्रभावाने त्याच्यात बराच फरक दिसू लागला होता. भूमीला आता ऑफिसमध्ये काम करून 2 महिने पूर्ण झाल्याने तिच्याकडे आता बाहेर भाड्याने फ्लॅट घेण्यासाठी बरीच अशी सेव्हिंग जमा झाली होती. तिने तिच्या ऑफिसमधील ओळखीच्या 1-2 मुलींना त्याबद्दल सांगितले देखील होते, पण म्हणावी तशी खोली अजूनही तिला काही मिळाली नव्हती. ती ऑफिसमधून खाली आली तशा माईकला आज बाईक घेऊन आलेला दिसला. त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. मी तुम्हाला निरोप द्यायचेच विसरले. आज मला बॅरिस्टर चौकात जायचे होते. पण ठीक आहे, तुम्ही आलाच आहात तर सोबत जाऊ, भूमी म्हणाली. क्या? तिथे क्या जायचे? या काही दिवसात माईकला मराठी बऱ्यापैकी बोलता येऊ लागली असली तरी बोलताना त्याचे काही काही शब्द मात्र अजूनही वेगवेगळ्या प्रकारे निघत. पण भूमीलाही त्याची सवय झाल्याने ती तेवढं समजून घ्यायची. दोघांमधलाही या दिवसातला अवघडलेपणा कमी होऊन आता मैत्री झाली होती. आता तर त्याला तिची सोबतही आवडायला लागली होती. तो वेळात वेळ काढून ड्रायव्हरला न पाठवता स्वतःच तिला ऑफिसला सोडायला आणि घ्यायला जात होता. ती श्वेता माझी कलीग आहे ना, तिने तिथे एक फ्लॅट सांगितला आहे, तो बघायचा होता, भूमीने त्याच्या बाईकवर बसत सांगितले. पण क्या, तुला दुसरं फ्लॅट बघायचं आहे? तुला सांगितलं की तेथेच राहायचं, पण तुला इकाचंच नाही. तिने दुसऱ्याकडे कुठे राहायला जाऊ नाही म्हणून तो तिला फ्लॅट बघायला विरोध करत होता. पण ती मात्र तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती. तिला तिची आणि बबलूची दुसऱ्याकडे कुठेतरी सोय करायची होती. शेवटी हा तिच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता. हो, आणि मी पण तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की मासाहेबांनी मदत केली होती तर ती फक्त मदत म्हणूनच राहू द्या. मला त्या उपकाराचं ओझं करू नका. तुम्हाला यायचं नसेल तर गाडी थांबवा, मी जाईल माझी माझी एकटी, ती सुद्धा त्याला चिडून म्हणाली. कारण बऱ्याच वेळा सांगूनही तो त्याचा हट्ट सोडायला तयार नव्हता. त्याला सुद्धा माहीत होतं की ती तिची जिद्द सोडणार नाही. एवढ्या दिवसात तिच्या स्वाभिमानाची ही पारख तर त्याने नक्कीच केली होती. तिच्यासोबत कुठे कॉफीलाही गेल्यावर ती तिचा तिचा खर्च देऊन द्यायची आणि म्हणूनच तो तिच्यासोबत जाताना एक छोटंसं कॉफी शॉप शोधायचा. त्या काही नाही, मी तुझ्यासाठी फ्लॅट बुक आणि तिथेच राहायचं, अँड दॅट्स फायनल. त्याने असे म्हणताच तिने आपला हात कपाळावर मारून घेतला. ठीक आहे, तुम्ही जो फ्लॅट बघितला आहे तो पण बघून घेऊ, पण त्याचं रेंट मला परवडलं पाहिजे आणि तो माझ्या ऑफिसच्या जास्त दूर पण नको पाहिजे. तिने असे म्हणताच त्याने गाडी खुशीत एका लविश अपार्टमेंटकडे वळवली. अपार्टमेंटची सिक्युरिटी पाहता तिला धडधडायला लागलं होतं. लिफ्टने चढून ते सगळ्यात वरच्या टॉप फ्लोअरवर आले. तिथे 3 फ्लॅट होते. त्याच्या एका फ्लॅटला चावी लावून त्याने दरवाजा उघडला. भूमीने आत जाऊन बघितले तर 3 मास्टर बेडरूम असलेला तो फ्लॅट आतून खूप नीटनेटका आणि सुंदर होता. त्याचं किचनसुद्धा खूप मोठं होतं. तो फ्लॅट विथ फर्निचर असल्याने कोणत्याही सामानाची तिला गरज पडली नसती. लिव्हिंग रूमला एक मोठी बाल्कनीसुद्धा होती. तिथे टेबल आणि चेअर टाकून बसण्याची सोय करण्यात आली होती. तो फ्लॅट बघत भूमीने रुमालाने तिच्या कपाळाचा घाम टिपला आणि त्याला म्हणाली, तुम्ही मला चुकीच्या जागेवर घेऊन आला आहात. हा फ्लॅट माझ्या बजेटमध्ये बसणार नाही. मला एखादी साधी जुनी 2 रूमची खोलीसुद्धा चालेल. तिचे बोलणे ऐकून त्याने आपला मोबाईल काढला आणि गुगल ट्रान्सलेटवर जाऊन त्याला जे म्हणायचं होतं ते मराठीत ट्रान्सलेट करून तिला वाचून दाखवू लागला. नाही, तुला इथेच राहावे लागेल. हा फ्लॅट माझ्या एका मित्राचा आहे. याचं रेंटही तू तुला हवं ते देऊ शकतेस. तो लंडनमध्ये राहतो म्हणून त्याने मला या फ्लॅटची देखरेख करण्याकरता कोणाला तरी ठेवायला सांगितले होते.
तर मी तुलाच इथे राहायला ठेवतो आहे. त्यामुळे दोन्ही काम होतील. फ्लॅटची देखरेख पण होईल आणि तुझी राहण्याची सोय पण होईल. एवढं सगळं वाचल्यावर त्याने जवळच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि थोडं थोडं करून घेऊ लागला. असं असेल तर चालेल मला. मी घराची काळजी पण घेईल. पण मी इथे फुकट नाही राहणार. त्या बदल्यात त्यांना काहीतरी रेंट घ्यावं लागेल. तिने असे म्हटल्यावर त्याने होकारात मान हलवली आणि एक सुस्कारा सोडला. खरं तर हा फ्लॅट त्याचा स्वतःचा होता. या फ्लॅटच्या शेजारच्या असणाऱ्या दोन्ही फ्लॅट पण त्याचेच होते. त्यातल्या एका फ्लॅटमध्ये तो स्वतःही राहत होता. भूमीशी मैत्री करण्यासाठी तिच्याजवळ गेलेला त्याला ती आता आवडू लागली होती. ती जरी एक अंतर ठेवून वागायची तरी तो मात्र तिला मनापासून लाईक करत होता. ती त्या फ्लॅटमधून दुसरीकडे शिफ्ट होईल आणि मग आपल्याला तिला घ्यायला आणि सोडायला सुद्धा येऊ देणार नाही. या विचाराने त्याने हा निर्णय घेतला. थोडंसं खोटं बोलून तो त्याचं भलं करण्याच्या तयारीत होता. भूमीने पूर्ण फ्लॅट फिरून पाहिला. तिला तो फ्लॅट पहिल्यांदा आवडला होता. केअरटेकर म्हणून नाही तर रेंट मेकर म्हणून तिथे राहण्यासाठी तयार झाली आणि ती जे देईल ते भाडं घेण्यास माईकही तयार झाला. त्याला फक्त तिला त्याच्याजवळ ठेवून घ्यायचे होते, जेणेकरून ती त्याच्या दूर जाऊ शकणार नाही. 15 दिवसात बबलूला घेऊन फ्लॅटवर शिफ्ट व्हायचं ठरवून भूमी तिच्या आता राहत असलेल्या अपार्टमेंटकडे निघाली. ती जातच होती की त्याने तिचा हात पकडून तिला थांबवलं आणि तिथे शेजारी असलेल्या त्याच्या फ्लॅट खोलून तिला आत घेऊन गेला. दिस इज माय हाऊस. त्याला भूमीचा स्वभाव माहीत होता. नंतर त्याला इथे राहत असल्याचं बघून तिने काही गैरसमज करून घेऊ नये म्हणून त्याने पहिलेच तिला त्याचे घर दाखवून दिले. पण ते पाहून तिला आश्चर्य वाटलं. म्हणजे तुम्ही इथे राहता आणि मग हा फ्लॅट तुमच्या मित्राचा, हा फ्लॅट तुमचा, दोघांनी सोबत घेतले होते का? भूमी तिच्या डोक्याने तर्क लावत म्हणाली. त्यावर त्याने देखील होकारात मान हलवली आणि तो किचनकडे कॉफी करण्यासाठी गेला. तो गेल्यावर भूमी त्याचाही फ्लॅट पाहू लागली. तिच्या असलेल्या फ्लॅटपेक्षा हा फ्लॅट मोठा होता आणि या फ्लॅटमधील फर्निचरसुद्धा अगदी प्रशस्त होतं. ती तिथे सोफ्यावर बसून त्याची वाट बघू लागली. माईकने भूमीला कॉफी दिल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ते दोघांनी थोडा वेळ त्याच फ्लॅटवर घालवला आणि मग तो तिला सोडायला तिच्या अपार्टमेंटला आला. नीराने घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणून ह्या काही दिवसात कायराच्या तब्येतीत चांगलाच फरक जाणवू लागला. ती अजूनही पायांवर उभी जरी राहत नसली तरी हाताने करायची ती सर्व कामे ती तिची तिची करू लागली होती. सकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण नीरा स्वतः आपल्या हाताने बनवायची. दुपारी त्या दोघी मिळून किचनमध्ये काही ना काही नवीन प्रयोग करत असायच्या. आता गणपतीचे दिवस सुरू होणार होते आणि याच दिवसांमध्ये कायराचा 5वा वाढदिवस देखील येणार होता. मी तिसऱ्या भागात सांगितल्याप्रमाणे तेव्हा कायरा 4 वर्षाची होती. जास्त कॅल्क्युलेशन न करता जस्ट गो ऑन द फ्लो. कायराला समजायला लागले तेव्हापासून कायरा नेहमी घरातच राहत आली होती. सोना गेल्यानंतर अग्नीने नेहमी सर्व जबाबदारीच पूर्ण केली. पण वाढदिवस, सण, उत्सव हे त्याने कधीच साजरे केले नसल्याने कायराला तिच्या वाढदिवसाविषयी काही उत्सुकता नव्हती. वाढदिवस कशा प्रकारे साजरा होतो हे देखील तिला माहीत नव्हते. नेहमी मासाहेब आणि रोजी तिचे औक्षण करत, बस तेवढेच काय तो वाढदिवस. पण यावेळेला कायरासोबत तिची नीरा आई होती आणि तिला मात्र आपल्या मुलीचा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा करण्याची इच्छा होती. त्यासाठी तिने मासाहेबांशी बोलून त्यांची परवानगी घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या दिवशी इथे येण्याचा आग्रह केला. त्यांनी सुद्धा तिची धडपड पाहत खुशीत तिला होकार कळवला. पण नेहमीप्रमाणे आता मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? भुवन दादा, बरं झालं तुम्ही आला. मागच्या 8 दिवसापासून नीरा मनातच वाढदिवसाविषयी नवीन नवीन मनोरे बांधत असताना भुवन मात्र कामानिमित्त मुंबईला गेला होता. तो येताच ती त्याला म्हणाली. त्याने प्रश्नार्थक तिच्याकडे पाहताच ती गडबडून पुढे म्हणू लागली, दादा, एक काम होतं तुमच्याकडे, म्हणून मी तुमची वाट पाहत होती. बोल ना, काय झालं? काय मदत हवी? भुवनने विचारलं. दादा, गणपती येतोय आणि गणपतीच्या दुसऱ्या दिवशी कायराचा वाढदिवस सुद्धा आहे, नीरा म्हणाली. हो, पण इथे बँगलोरमध्ये कोणी गणपती बसवत नाही, भुवन विचार करत म्हणाला. कोणी नाही बसवत तर आपण बसवू ना. त्यानिमित्ताने कायराकडून गणपतीची सेवा पण होईल, नीरा आनंदाने उत्तरली. ठीक आहे, पण यात माझी काय मदत? भुवनचा पुढचा प्रश्न तयारच होता. काय आहे ना, गणपती आणि कायराचा वाढदिवस
दोन्ही करण्याची माझी इच्छा आहे. त्याकरता मला यांच्याकडून परवानगी हवी आहे आणि ती तुम्ही काढून द्या. नीरा भोळाफेस करत त्याला म्हणाली. तिच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला हसू आले. तरी तो आपले हसू दाबत तिला म्हणाला, नाही ग बाई, तुला करायचं आहे ना, मग त्याची परवानगी पण तूच काढायची. आणि तसे पण तो वाघ थोडीच आहे खाऊन जाईल. फार फार तर नाही म्हणेल, पण विचारावं तुलाच लागेल. मी नाही त्यात पडणार. भुवनने आपले दोन्ही हात वर करताच नीरा आता अजून विचारात पडली. मागच्या वेळेस ती कायरासाठी जे काही विचारायला गेली होती, त्यानंतरच्या अनुभवानंतर ती परत अग्नीजवळ काही विचारायला गेलीच नाही. अग्नी आणि तिचे काही बोलणे झालेच, तर एक तर कायराच्या माध्यमातून, नाही तर फार फार हो नाही एवढेच. आता परत एकदा तिला कायरासाठी अग्नीसमोर जायचे होते, पण यावेळेस तो अजून तिला काही म्हणेल याची तिला भीती वाटत होती. आपण काही म्हणायला गेले आणि जर त्यांनी काही गैरसमज करून घेतला तर? नीरा यात विचारात हरवली असताना भुवन तिथून आरामात निघून गेला. मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं आयुर्वेदामुळे बबलूमध्ये होत असलेली सुधारणा, भूमी आणि माईकची वाढती मैत्री आणि नीराच्या मनात आकार घेत असलेला कायराच्या वाढदिवसाचा सुंदर स्वप्न मनोरा. पण आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. नीरा अग्नीसमोर उभी राहून परवानगी मागू शकेल का, की पुन्हा तिच्या मनात भीतीचं घर करून बसेल? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कायराचा वाढदिवस कसा साजरा करायला हवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.